श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज नवं हाय सगळ्यांना आणि उद्याच्याला महाशिवरात्री आहे, तर सगळ्यांनी उपास धरायचं आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि इकडं आपला आजचा स्वयंपाक तयार व्हायला लागलाय. तिकडं भजी तळले, पापडी तळून घेतली, भात झालाय, परत आमटी पण झाली आहे आणि आता पुरण पण वाटलं. इथं दीदीनं पुरण वाटली आहे, हे बघा इथं पुरण वाटली आहे आणि मी पीठ मळून ठेवली. चला मग आता आता आपल्याला स्वयंपाक करायचे. आता पोळ्या तेवढ्या टाकायच्या राहिल्यात, बाकीचं सगळं झालंय आता. चला मग आता पोळ्या टाकून घेते, नंतर जेवायला ते वाढायचे. आज काय तेवढा टाईम नाही. चला मग बघूया पुढला. आणि पुरणपोळीचं स्वयंपाक म्हणलं का सकाळी लवकर उठावं लागते, त्याच्यामुळं मी काय केले, सकाळी 5 वाजता उठले आणि घरातलं पहिलं आवरून घेतले होते. नंतर बाहेर आले, सडा रांगोळी असं सगळं छान रांगोळी काढून घेतले, सडा मारून घेतले आणि तुळशीपुढं पण रांगोळी. आणि घरात मध्ये आले, किचनवर बघितलं तर काय, मी आत्ताच गॅसची पूजा करून गेले होते, तरी इथं देवमुंग्या निघालेल्या होत्या. मग मी थोडंसं साखर आणि गव्हाचं पीठ टाकले. नंतर ते मुंग्या एक लाईन करून गेल्या असं सरळ इकडं. तर मला कमालच वाटली, कसं काय मुंग्या निघाल्या असत्या. पूजा वगैरे सगळं झाल्यावर काय संकेत असन असं मला वाटलं, पण काय संकेत होता काय मला माहिती नाही. तुम्हाला जरी माहिती असलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर इकडं असं छान उकळी आलेली होती. आणि कधी पण कुकरला कसं ते पाण्याला एकदम असं उकळी आली की नंतरच डाळ टाकायचं, थंड पाण्यात डाळ नाही टाकायचं, म्हणजे आपलं पुरण चांगलं शिजतंय. आणि मी छान असं पुरण इकडं शिजवून घेतलेलं होतं. हे बघा, कुकरला 2-4 शिट्ट्या करून पुरण असं छान शिजवून घेतलेलं होतं. आणि इकडं आपली आमटीची पण तयारी छान अशी झालेली होती. आता मी पूर्ण छान असं लसूण बिसून असं सगळं साहित्य, काळं मसाला ते घालून खूप छान असं आमटी करून घेत आहे बघा. आणि वास तर एवढा खमंग यायला लागलाय, खूपच छान वास यायला लागलाय. आणि इकडं आपली आमटी आता हे येळण काढलेलं होतं, ते सगळं वेळण त्याच्यामध्ये टाकून घेतले. आता आपली खूप छान अशी आमटी झालेली आहे. आणि इकडं खूप छान असं पुरण पण झाले. आता म्हणलं आणखीन थोडं पाणी वाढवा, पुरण न पुरू, त्याच्यासाठी मी आणखीन थोडं पाणी वाढवून घेतले. तरी पण थोडं काही इकडं कढईमध्ये पाणी उरलेलं होतं ते आमटीचं. म्हणलं आता एवढी बस झाली आता. तर खूप छान आमटी झाली आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि इकडं आपल्याला आता पापडी पण तळून घेतली आणि भज्जे पण तळून घेतली छानपैकी, मस्त भज्जे पण झालेली आहेत आपली. तर इकडं दूध पण तापलेलं आहे आणि इकडं पुरण पण असं वाटून घ्यायला लागल्यात लेकरं. 2 जण मिळून पुरण वाटले, बहीण भावांनी, विजयदादांनी आणि पण दीदीनं पण छान असं पुरण वाटून दिली. मी पीठ मळून घेतलेलं होतं अगोदरच, तर पीठ पण छान भिजलेलं होतं, मऊ चांगलं. तर अगोदरच मी अर्ध्या तास अगोदर पीठ मळून ठेवते, म्हणजे छान पोळ्या होत्यात आपल्या. आणि निवद पण देवासाठी, पहिल्यापासून आमच्या इकडे देवासाठी निवद करून घेतात, तर मी पटपट असे निवद पण करून घेतले, काही पोळ्या पण करून घेतल्या. तर तुम्ही बघू शकता आता माझ्या पोळ्या एवढ्या छान होलल्यात की लयच सुंदर असं फुगून टमटम पोळ्या व्हायला लागल्या आता. तर म्हणलं आता तुम्हाला दाखवावंच. पुरण चांगलं शिजवून घेतलं ना आपण, मऊ लुसलुशीत, तर आपल्या पोळ्या खूपच छान होत्या. आता डाळ पण चांगली शिजवून घ्यायला पाहिजे, मऊ, तर आपल्या पोळ्या इतक्या सुंदर होत्या. आता खरंच खूप छान होत्या, आता पोट भरायसारखं. तर बघा माझ्या पोळ्या एवढ्या छान व्हायला लागल्या होत्या. मला तर वाटत होतं की आता मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेऊ का काय, की एवढं माझं मन प्रसन्न झालेलं होतं. म्हणलं ते पोळ्या फुगत होत्या, त्याच्यानं मला असं किती बी पोळ्या करा वाटत होतं, पुरणपोळी. तर मी असं छानपैकी मस्त असं पुरणपोळ्या करून घेतली बघा. आणि बघा तुम्ही बघू शकता इकडं मी पोळ्या करायला लागली. आणि इकडं भात पण आपल्या झालेला आहे. आता मी आमटीला फोडणी टाकलं की लगेच भात पण करून घेटेल. ते म्हणलं आता चला, पाय आपले वरी हे किचन पशी उभारून लय दुखायला लागले होते. म्हणलं आता एवढं पोळ्या टाकायचं म्हणल्यावर लय कठीण आहे. तर म्हणलं आता एवढं, तरी पण मी किचनवर भरपूर अर्ध्याच्या वर स्वयंपाक, सगळा स्वयंपाक मी किचनवरच करून घेतलेला होता. तरी पण आणि तवा बारीक आहे, तवा थोडा मोठा पाहिजे होता. आणखीन हाय तवा, पण जरा पातळ झालाय. मोठा तवा हाय, खोल गेलाय. हां, ते खोल गेलाय, पातळ पण झालाय, त्याच्यामुळं का ते तवा घ्यायलाच नाही. आता हे थोडं नवीन घेतलेलं आहे आणि थोडा जाड पण आहे.
आणि आता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, आपला भात झालेला आहे, आमटी झालेली आहे, परत पापडी भजी तळून घेतली तिकडे आहेत किचनवर. फक्त आता का पोळ्या करायच्या बाकी. हा, आता पोळ्या तेवढ्या करायच्या बाकी इथं, आणि पटकन एवढ्या पोळ्या करून घेते. हे बघा, पोळ्या नाही पोळणं असं पोळ्या करावं लागतंय, मस्त मस्त छान छान. नाकच फुगवाय नाही, पोळी बी फुगवा लागते. बघा कसल्या मस्त आहे, किती छान आल्या बघा, कसल्या फुगल्यात पोळ्या. तर आणि आणखीन थोड्या करते पोळ्या, म्हणजे जेवायला वाढायला येते. मग जेवायला वाढलं का ईरस वाशिन जेवली की मग नंतर दुसरे जेवायला तयार राहते. तर मग अगोदर ईरस वाशिनला जीव घालावं लागते. तर आता पटपट पटपट मी पोळ्या करून घेते. मध्ये बोल नका, बोलणं जाते मध्ये डिस्टर्ब. मेघा कोण आहे? ताट नाही आया आयर ठेवून हा पुन्हा साडी नेसवायची. हा हळद आणू. त्याला काय करायचं? पुन्हाचं डोकं आधी चढ हा आधी चढी. त्यात तुम्ही कसं जेवण झाल्यावर चढीला हा आधी चढवून मग जेवावं लागतंय. तुम्हाला म्हणली की मी खोबऱ्याचा तुकडा दे माझ्यात. कुठे आहे खोबरं? तिथं बरणीत आहे बघ. एक धरावं चढवा चढव बाई बाई चढवा भावाला भाऊ कसं भाऊ काय होणार चढवा. आज काय होत नाही. उठा उठा. लेफ्ट सोडी ते काय आहे ते आहे का मला आहे ना टोपी लावायचं हात बुक लावायचं सांगते की मी. हा दोष काय तर तुझ्या घे इथं सांडण माय ह्याच्या पायात ठेवलीस. तू माझं कॅमेरामॅन हो. हो गुडघ्यावर आधी ठेव, खांद्यावर पुन्हा कपाळाला. आणि एकदा खाली सांडणे दादा. टाक त्याच्यात पायात टाक. करू का पण काय करता?
लागते खरं तर. पाय माय पाय देतात का? हा? ती व्हायची राहिली तसं कसं पाणी फिरवा कुठे ठेवली आता एक दे नाव काय कोण घेतलंय मला मी घेतला मला एक दे माहितल्यावर एक इंच आता येतो का आपण जेवण झालं बघा आता. भरपूर वेळ झालं होतं का निघाणं. आता जेवण झालं, सगळ्यांनी जेवल्यानंतर आम्ही जेवण केलो. आई बक्कळ वेगळी केली स्वयंपाक. तिकडे दाखव ग मायकडे. बक्कळ स्वयंपाक घेऊन झालाय. छान झाले का माय स्वयंपाक? मला रे पटला म्हणून झाली. हा. कवा बी करतेस तर चांगलाच करतेस स्वयंपाक. हम्म. म्हणली मी रुपीला हा. पोळ्या आपल्या करत्या बघ. हा. माया चांगली आहे चांगली आहे. आपल्या बुडातच चांगले स्वयंपाक करते तर मायचा बी हाताच आमटी लय छान होत होती. हो मला माहित आहे. कळते का तुला? 10वीला होते माहित वा. आई मुली कळते. एवढं शेत वाटून केला, लोकांच्या भरतीला घातला. हे आपलं शेत हरभऱ्याची तर भाजी शेतात जाऊन तर लय भारी करायची, एक पातेल्यात ठेवत होती भाजी कराय. सगळ्या शेतात चपात्या हा. ते ढवलं काढायचे बघ. हा ढेकळं. ढेकळं आणि त्याच्यावर चवा ठेवायचं, चपात्या करायचं गव्हाचं. त्या मायचे हे तर माय आंब्याच्या झाडाखाली आंबे जर ठेवायचे खड्डे करू. हो आंब्यासाठीच जीवन त्याला बरं दिसा ठेवलाय माय. आणि रात्री बी तिथं झोपत होती आंब्याच्या दिवसात हा. माय. होय. लई कष्टाने सोसायटी तिकडं काय सांगणार तुम्हाला. तरी आणखीन काही जण आहेत आणि जेवायचे तर ते संध्याकाळी येणार आहेत. तर आमचं पुरणपोळीचं सण कसं वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.